ॐ आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा। नमस्कार. श्री गणेश, श्री शारदा, श्री सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करूया. सर्व आदरणीय श्रोत्यांना आणि सकल संत विचार मंचच्या सर्व टीमला मनापासून नमस्कार करते. आदरणीय संध्याताई आणि आदरणीय दाता सरांना विशेष नमस्कार. आपला विषय आहे आचार्य आणि त्यांचे तत्वज्ञान. यात आचार्य या शब्दाची व्याप्ती आपल्याला आदरणीय दातार सरांनी संपूर्ण सांगितलेलीच आहे. ज्यांना परमसत्याचे धर्माचे दर्शन प्राप्त झाले वा ज्यांना सत्य धर्माचा साक्षात्कार घडला ते ऋषी. वसिष्ठ, विश्वामित्र, अत्री, गौतम, भृगु यासारख्या धर्मद्रष्ट्या ऋषींना समाजामध्ये ऐक्य, महान सुसूत्रता राहावी यासाठी आचार विचारांची एक व्यापक चौकट त्यांनी आपल्याला आखून दिली. हे कार्य करताना त्यांनी स्वतःच्या मर्यादांचं काटेकोर परंतु अतिशय डोळसपणे पालन केलेलं दिसतं. समाजहिताचा विचार करणाऱ्या ऋषींना समाजात खूप मान होता. राजाही त्यांचा आदर करी. ऋषींचे आश्रम म्हणजे गुरुकुले होती. असे हे ऋषी म्हणजे आचार्य, सदाचारी आणि आत्मज्ञानी आहेत. भाष्ये, दर्शने, स्मृती, सूत्रे, व्याकरण, पुराणे यांच्या कर्त्यांना आचार्य म्हटलं जाईल. गुरुकुले चालवणे, वैदिक वाङ्मयाची ज्ञानगंगा पुढे नेऊन अध्ययन, अध्यापन हे आचार्य पदाचं प्रधान अंग होतं. अध्ययनही करायचं, अध्यापनही करायचं आणि आपली परंपरा, आपली ज्ञानगंगा पुढे चालू ठेवायची. काही आचार्यांनी वेदवाङ्मय प्रत्यक्ष निर्माण केलं, तर काहींनी या अक्षर वाङ्मयाला जपलं, समृद्ध केलं. शुद्ध उपासना, शुद्ध आयुष्याचा आदर्श निर्माण केला आणि अवघ्या विश्वाला त्यांनी कुटुंब मानलं. आपल्याला माहिती आहे हे. यातीलच आपण बघणार आहोत ब्रह्मर्षी वसिष्ठ. हे सर्वात श्रेष्ठ, सर्वात विशिष्ट, सर्वात वरिष्ठ असे हे आचार्य आहेत. पूज्य शंकर अभ्यंकर आपल्या भारतीय आचार्य यात म्हणतात की वैदिक वाङ्मयात वसिष्ठांचं स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आणि सर्वोच्च आहे. त्यांचा महिमा सूर्याप्रमाणे स्पष्ट, समुद्राप्रमाणे अगाध आणि त्यांचा मंत्र समुदाय वायूप्रमाणे अनुसरण्यास अशक्य असा आहे. त्यांना ज्ञान, तपस्या, आध्यात्मिक ज्ञान याचं प्रतीक मानतात. त्यांनी समाज आणि धर्म यांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिलं. अशा ऋषींबद्दल बोलताना आपल्याला अडचण अशी येते ती पुराव्यांची. आपल्याकडे चरित्रांच्या नोंदी करण्याची पद्धत नसल्यामुळे ऋषी चरित्रांची माहिती आपल्याला एके ठिकाणी आढळून येत नाही. तिला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून गोळा करून संपादन करावं लागतं. त्यामुळे इथे आदरणीय डॉक्टर अंशुमती दुनाखेताई यांनी जे संशोधन केलेलं आहे त्याचा इथे उपयोग केलेला आहे. आचार्य वशिष्ठांचं ज्ञान, तत्वज्ञान अखंड, अफाट, अगणित, विस्तृत महत्वाचं असल्यामुळे त्यातील काही अंश आपण त्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, जे तत्वज्ञान झेपेल आणि सर्वसामान्यांना पडलेल्या एक दोन तरी प्रश्नांची उत्तरं सापडतील असा इथे प्रयत्न केलेला आहे.
आपण थोडक्यात त्यांची वैशिष्ट्यपूर्ण जन्मकथा बघूया. मित्रावरून हे यज्ञ सत्र करीत असत. आता इथे सत्र म्हणजे बरेच दिवस चालणारा यज्ञ. सर्वजण त्या नियमांचा मान राखीत. एकदा त्यांच्या मनात आलं की आपली परंपरा पुढे चालवणारा आपल्याला एक तेजस्वी पुत्र हवा. त्यावेळी यज्ञ मंडपात काही कारणामुळे उर्वशी आली. मित्रावरुणांच्या मनात कामभावना प्रदीप्त झाली आणि वीर्यस्खलन झालं. ते एका कुंभात सांभाळून ठेवण्यात आलं. पुढे त्या कुंभातून दोन ऋषींचा जन्म झाला. ज्येष्ठ वसिष्ठ आणि कनिष्ठ अगस्त्य. वसिष्ठांना वरुणाचा अवतार तर अगस्त्य ऋषींना अग्नीचा अवतार मानतात. ही आख्यायिका ऋग्वेद 7, मंडल 7, सूक्त 33 आणि मंत्र 12 मध्ये अप्सरसः परिजज्ञे वसिष्ठः मनसंकल्पनेनं पुत्र उत्पन्न केलेला आहे, अशी ही आख्यायिका सांगितली जाते. ब्रह्मदेवांच्या प्राणवायूपासून महर्षी वसिष्ठांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांचे प्राणच म्हणजे वसिष्ठ, अशी ही एक विचारधारा आहे. नित्य प्रातस्मरणीय वसिष्ठ. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, जे वसवतात, सर्वांगाने परिपूर्ण उत्तम वृत्तींना वसवतात, ते वसिष्ठ. वसिष्ठ गौरवर्णाचे आहेत. आपल्या केसांचा चुडा ते डोक्याच्या उजव्या बाजूला बांधतात. ते मंत्रविद्येत आणि यज्ञविद्येत सारखेच निपुण आहेत. ते राजपुरोहित असल्याने त्यांनी यज्ञाची प्रथा सुरू केली. यज्ञातील पौरोहित्याचा अधिकार केवळ वसिष्ठ कुलातील ब्राह्मणांनाच होता. पुढे तो सर्व पुरोहितांना देण्यात आला. त्यावेळी मंडळी होम हवन यज्ञ यावर विश्वास ठेवणारी होती. पहाटे अग्नीला प्रज्वलित करून त्यात आहुती देण्याचं सुक्त आहे. अशा कार्यात स्त्री पुरुष भेद नसावा. बघा, त्या काळी स्त्रिया वेदांमधील सुक्ते म्हणून यज्ञाचे पौरोहित्य करत असत. शिक्षित सुनेचे घरच्यांना खूप कौतुक असे. अशा स्त्रियांमधील एक म्हणजे अरुंधती, कर्दम ऋषींची आणि देवहूती यांची कन्या. धर्मकार्य तत्वज्ञानी असलेल्या सावित्रीच्या आश्रमात संस्कार प्राप्त झालेल्या तपस्विनी, तेजस्विनी, पतिपरायण या वसिष्ठांच्या पत्नी. त्यांचा शक्ती नावाचा ब्रह्मवेत्ता पुत्र, तो इतका विद्वान होता की विश्वामित्रांच्या मित्रांना त्यांनी वादामध्ये हरवलेलं होतं. शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा वेदव्यास, अशी ही परंपरा सांगितली जाते. ऋषी स्मरण या ग्रंथात आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की वसिष्ठांचं कार्य, जीवन पद्धती आणि विचार जाणणाऱ्या अरुंधती आहेत. महाभारतात अनुशासन पर्वात सप्तर्षींबरोबर अरुंधतीचेही वर्णन दिसतं. हिमालयाकडे पार्वतीशी लग्नाचा प्रस्ताव मांडण्यात अरुंधतीसह सप्तर्षींना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आजही विवाहाच्या वेळी नवदंपतीला ध्रुव, वसिष्ठ आणि अरुंधतीचा तारा दाखवला जातो. त्यांच्याप्रमाणे आपलेही जीवन एकरूप असावं म्हणून दर्शन. महर्षी वसिष्ठांच्या सहचारिणी त्यांच्याच सारख्या तोलामोलाच्या आहेत. त्यावेळी पतिपत्नी म्हणजे दंपती हे एकच युनिट असे. दोघांचे भिन्न विचार, भिन्न ध्येय असल्याचं कोठेही उदाहरण दिसत नाही. हे इथे खास नमूद करावंसं वाटतं. स्वतः वसिष्ठ सुशिक्षित, सदाचरणी, दुसऱ्यांना मदत करणारे, कवी हृदयाचे विचारवंत आहेत. ऋग्वेदाचं 7वं मंडळ हे संपूर्णपणे त्यांच्या नावावर आहे. हृदयाला त्यांची भाषा ही हृदयाला स्पर्श करणारी आहे. विचार प्रगल्भ आहेत आणि त्यांच्या सुक्तांवरून तात्कालीन भूगोल लक्षात येतो. बघा, त्यावेळेला त्यांना भौगोलिक ज्ञान होतं. त्याच्यामध्ये नद्यांची माहिती मिळते आणि त्यांच्या प्रचंड सामर्थ्य असलेल्या वाणीमुळे ते लोकांना सदाचरणी बनवण्यात कुशल आहेत. निराश, हताश लोकांना ते उभे करीत आणि स्वयंशिस्त शिकवत. या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामींच्याही महाप्रभावशालिनी वाणीची आणि अशाच पद्धतीच्या कार्याची आठवण होते. त्यांनाही वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे असं आपण म्हणतो. आता राजा दशरथाचं पौरोहित्य हे ब्रह्मर्षी वसिष्ठांनी केलं. ते ज्या अपेक्षेने केलं त्या अपेक्षेने इक्ष्वाकू कुळाशी त्यांचे आत्मीयतेने संबंध आहेत. त्यांनी त्यांची अपेक्षाही पूर्ण केली.
पुत्रकामेष्ठी यज्ञही त्यांच्यामुळेच घडला. श्री रामराया सर्व भावंडांच्या जन्मापासून जातकर्म, नामकरण, देवदर्शन, संस्कार हे सर्व करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. चारही भावांना शिक्षण देणारे गुरु तेच आहेत. वरदानंद भारती सांगतात की वसिष्ठांनी लोकांना इतकं सुसंस्कृत बनवलं, विवेकी बनवलं की त्यांना शासनाची गरजच राहिली नाही. तरीही बाहेरून होणाऱ्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी महर्षींनी मर्यादित राजसत्तेची स्थापना केली. बघा, त्यांना त्यावेळेला किती द्रष्टे आहेत आपले ऋषी, की त्यांनी बाहेरून आक्रमणाच्या साठी तयारी केलेली आहे. आणि ह्या राजसत्तेची जबाबदारी त्यांनी इक्ष्वाकू वंशाकडे सोपवली. आता दूरदृष्टी आपल्याला त्यांची दिसते इथे, आणि इथे त्यांचं हे तत्व आजही आपल्याला लागू पडतं. आजही बाहेरून होणाऱ्या आक्रमणांपासून आपल्याला बचाव करायचा आहे. आता महर्षी वसिष्ठांचं राजकीय कर्तृत्व आणि त्यांचे राजकीय तत्व आपण थोडक्यामध्ये बघू. त्यांनी त्रुत्सो नावाच्या राजाचं पौरोहित्य स्वीकारलं. आता ते त्यांनी जाणीवपूर्वक घेतलं का? खरं तर हे राज्य पराभूत आणि निराशेच्या गर्तेत गेलेलं आहे. प्रजा त्यांची हीन दीन निराश झालेली होती. परंतु महर्षींच्या सहिष्णू आणि मातृभूमीवर प्रेम करण्याच्या वृत्तीने त्यांनी त्रुत्सूंना फार मोठा प्रदेश उपलब्ध करून दिला. त्यांनी प्रजेत नवचैतन्य भरलं, सन्मानानं जगायला शिकवलं आणि राज्यकारभार सुरळीत केला. त्रुत्सू राष्ट्राचं नवनिर्माण केलं. म्हणजे त्यांनी या ठिकाणी प्रजेला नुसतंच राष्ट्रावरती प्रेम करायचं हे तर आहेच, पण त्यासाठी कार्य करायला हवं, त्यासाठी आपल्याला बलिदान द्यायला हवं, हे तत्व त्यांनी तिथे पेरलं. बघा, पुढे त्यांच्या ह्या मातृभूमीवरती प्रेम करण्याच्या वृत्ती आपल्याला अजून एका ठिकाणी दिसते. ज्या वेळेला विश्वामित्रांची रामरायाला घेऊन जाण्यासाठी ते विनंती करतात, त्यावेळेला वसिष्ठ मुनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशकार्य महत्वाचं म्हणून ते रामरायाला पाठवण्यासाठी तयार होतात. आणि ते त्यांना सांगतात की रामराया त्यांच्याबरोबरती त्यांना पाठवा, त्यामुळे विश्वामित्रांकडनं ते शस्त्र शिकून घेऊ शकतील. म्हणजे राष्ट्रप्रेम हे त्यांच्या हृदयामध्ये भक्कम आपल्याला दिसतं. आता त्यांनी वसिष्ठ मुनींच्या 10 पुत्रांचा विश्वामित्रांनी वध केला, किंवा ब्रह्मर्षी त्यांना म्हणण्यासाठीची कथा, हे सगळं आपल्याला माहिती आहेच. तर आता या सगळ्यामध्ये त्यांनी वैयक्तिक स्वार्थ ठेवलेला नाही, तर त्यांनी राष्ट्रप्रेम बघितलेलं दिसतं. पुढे सुदास राजाचं पौरोहित्य विश्वामित्रांनी स्वीकारलं. परंतु अश्वमेध यज्ञाच्या दृष्टीने या राजाने अनेकांचं वैर पत्कारलं. या युद्धात महर्षी वसिष्ठांनी अत्यंत पराक्रम गाजवला. त्यांनी इंद्रालाही स्वतःच्या बाजूनं पराक्रमानं वळवलं. त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसतं. त्यांचं ह्या युद्धामुळे, परंतु वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचं जे वैर घट्ट झालं, ते मात्र ते पुढे असंच चालू राहिलं. इतकं की आजही विश्वामित्र आणि वसिष्ठ या दोघांच्या गोत्रांमध्ये विवाह होत नाहीत. आता विश्वामित्रांना विरोध करून स्वयंशासनाचा समाज त्यांनी उभा केला, आणि त्यांच्या वागण्यातूनही आपल्याला ही तत्व दिसतात. आता अजून एक इथे मला प्रसंगाची आठवण होते, की जेव्हा द्रौपदीवरती प्रसंग आला, त्यावेळेला सगळ्यांनी खाली मान घातली. परंतु जेव्हा वनवासाला जाण्याची सीतामातेवरची वेळ आली, त्यावेळेला सीतामाता स्वतःहून वनवासाला निघालेल्या आहेत. तेव्हा त्यांनी वल्कल धारण केली. तर त्यावेळेला वसिष्ठ मुनी त्यांना सांगतात की आपण पतीसोबत जात आहात, आपण अलंकार भूषित त्यांच्यासोबत जावं. इथे त्यांच्यामध्ये अतिशय निर्भीडपणा आपल्याला दिसतो. हेही त्यांचं एक तत्व आहे की त्यांनी त्यावेळेला त्यांना वल्कल धारण करण्यापेक्षा आपण पतीसोबत जात आहात म्हणून आपण अलंकारयुक्त पतीसोबत जायला हरकत नाही, असं त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलं. आणि सीतामाता त्या पद्धतीने रामरायासोबत गेलेल्या दिसतात. विश्वे देव, मरुत, उषा, इंद्रावरुणी, आदित्य, सूर्य, विष्णू, मंडुका, वायू, सरस्वती, बृहस्पती ही सगळी नावं अतिशय महत्वाची आहेत. या अनेकांचा त्यांनी यांच्यावरती सूक्त लिहिलेली आढळतात.
विशेष म्हणजे त्यांनी नदीवरती सुद्धा सुक्त लिहिलेलं आहे. आता अनेक विद्वान वसिष्ठ धर्मसूत्र मानतात, म्हणजे हेच ऋग्वेदाचं धर्मसूत्र आहे. आपण याच्यामध्ये थोडक्यामध्ये बघू की ह्या धर्मसूत्रांचा विषय किंवा किती मोठी त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती आहे. तसं तर याचं वर्णन त्या ठिकाणी प्रत्येक अध्यायाला धरून आहे, पण आपण हे दोन चार वाक्यामध्ये याचा आपण आढावा घेऊया. या ठिकाणी भारतीय संस्कृती कोशाच्या 8व्या खंडात आलेलं हे वसिष्ठ धर्मसूत्र, याची पहिल्या अध्यायामध्ये धर्माची व्याख्या, आर्यावर्ताची सरहद्दी, पंचमहापातके, 6 विवाह प्रकार, दुसऱ्यामध्ये 4 वर्ण, त्यांचे हक्क, कर्तव्य, आचार्यांची थोरवी, वेद पठणाची आवश्यकता, गुप्तधनासंबंधीचे नियम, अतिथी सत्कार, जनन मरण शौच, स्त्रियांची कर्तव्य, सदाचरणाचे वर्णन, अतताई आणि पतित लोक, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, श्राद्ध, उपनयनाचे नियम, स्नातक धर्म, वेद पठण, वर्जावर्ज्य अन्नाचे नियम, दत्तकपुत्र, राजकीय विधी, उत्तराधिकारी, किती महत्वाचे विषय आहेत हे. या सगळ्या विषयांना या धर्मसूत्रात त्यांनी नियम घालून दिलेले, तत्व घालून दिलेली या ठिकाणी दिसतात. बघा, यातील सगळे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. पुढे त्यांनी चांडाल, अंत्यावसायी जातीचं सुद्धा विवरण दिसतं. राजधर्म, पुरोहितांची कर्तव्य, ही त्यांनी एका 18व्या अध्यायामध्ये घेतली, 19व्या अध्यायात त्यांनी घेतलेली आहेत. पुढे त्यांनी व्यभिचार, गोवध, निषिद्ध अन्न भक्षण, अपेय पान याची प्रायश्चित्त सुद्धा सांगितलेली आहेत. आणि 30व्यामध्ये दान आणि दक्षिणेचं विवरण ते सांगतात. अशा अनेक विषयांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि नियम त्यांनी इथे सांगितलेले दिसतात. आता हे धर्मसूत्र कसं आहे, तर गद्यपद्यमय आहे, म्हणजे ते कवी देखील आहेत. त्याची मांडणी शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध, सुसंबद्ध अशी याची मांडणी आहे. यांचा एक स्मृती ग्रंथ पण आहे, त्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि ते ह्या धर्मग्रंथाहून पूर्ण वेगळे आहेत. एकंदरच महर्षी वसिष्ठांची वैचारिक उंची, स्पष्टता, बघा हा सगळे शब्द खूप महत्वाचे आहेत, समाज कल्याणाची तळमळ, त्यांची व्यक्ती उद्धाराचा स्पष्ट मार्ग दाखवण्याची क्षमता त्यांच्या वाङ्मयावरून दिसून येते. यातले सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. रथंतर नावाचे सामवेदीय मंत्र त्यांनी देवतांना प्रसन्न करून घेऊन आत्मसात केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा स्वभाव अतिशय सहिष्णू आणि शांत आहे. त्यांनी सगळी विश्वामित्रांना त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टींना त्यांनी नंतर माफ केलेलं आहे. माफ करणं फार अवघड आहे. त्यांच्या अनेक राजे त्यांच्या आणि ऋषी त्यांना अवघड प्रसंगी साथ घालत. ते आपल्या ज्ञानाने, भक्तीने, कर्तृत्वाने अनेक देवतांच्या मदतीने शत्रूचा धुव्वा उडवत आणि दुष्ट असुरांचा पूर्ण विनाश करत. म्हणजे ही सगळी जी तत्व आहेत ते स्वतः जगतात. ते स्वतः ती त्यांच्या घटनांमध्ये आपल्याला, ही त्यांच्या कर्मांमध्ये, त्यांच्या वेळेला झालेल्या ह्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसून येतात. आता आपण आता अजून एका त्यांच्या अतिशय महत्वाच्या ग्रंथाकडे आपण वळणार आहोत. ब्रह्मचर्याश्रमातील वेदाभ्यास संपवून श्रीराम घरी परत आल्यानंतर तीर्थयात्रा करावी, धर्मक्षेत्रे पाहावी, ऋषीमुनींचं दर्शन घ्यावं, या विचारांनी त्यांचं मन उत्कंठित झालं. परंतु हे सगळं करून आल्यानंतर ते जेव्हा परत आले, तेव्हा मात्र ते घुम्यासारखे राहू लागले. त्यांना कशात रस वाटेनासा झाला. तेव्हा ऋषी वसिष्ठांनी त्यांना बोलतं केलं आणि मग ते म्हणतात, मनोमे भ्रमती वैदम संभ्रमश्च उपजायते. माझ्या मनामध्ये अतिशय संभ्रम उत्पन्न झालेला आहे. कसा, तर हे जग सर्व नश्वर आहे, हे जीवन निरर्थक आहे आणि प्रत्येक गोष्टीचं पर्यावसन जर दुःखातच होतंय, तर मग हे दुःखकारक निरर्थक जीवन का जगायचं, असा रामरायांना प्रश्न पडलेला आहे. मी गोंधळून गेलो आहे, असं श्रीराम वसिष्ठ ऋषींना, महर्षींना विचारतात. मग श्रीरामचंद्र हे ज्येष्ठ पुत्र आहेत. 15-16 वर्षी त्यांना हे आलेलं वैराग्य योग्य नाही, हा विचार करून महर्षी वसिष्ठांनी श्रीरामांची समजूत काढलेली आहे. आता त्यांनी परब्रह्माची समजूत काढलेली आहे. त्यांना माहिती होतं प्रभू श्रीरामचंद्र हे परब्रह्म आहेत. खर तर जसं भगवंतांनी गीता सांगितली तसं रामराया हे सांगू शकले असते.
परंतु यामध्ये रामरायांचं मोठेपण असं दिसतं की हे सगळं ज्ञान आपल्या गुरूंच्या मुखातून यावं या ठिकाणी. त्यामुळे हे सगळं वसिष्ठ मुनींच्याकडून आलेलं दिसतं आपल्याला. मग ते काय म्हणतात की रामराया, तू स्वतःच ब्रह्म आहेस, त्यांनाही हे माहिती आहे, परंतु जनहितार्थ तू हा प्रश्न विचारलेला आहेस. आता हा प्रश्न त्यांनी आपल्यासाठी विचारलेला आहे. म्हणजेच रामरायासाठी जे वसिष्ठ ऋषी महर्षी सांगत आहेत ते इथे आपल्यासाठी पण आहे. ज्याप्रमाणे आपल्याला भगवद्गीता पण भगवंत आपल्यासाठी सांगतात, त्याचप्रमाणे हेही यातली पण सूत्र, यातले पण तत्वज्ञान हे सगळं आपल्यासाठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते काय म्हणतात की आपली कर्मे करायला हवीत. आपली कर्मेच आपले प्रारब्ध निश्चित करते. आसक्त न होता निसंग होऊन सम्यक कर्म प्रत्येकानं करावं. तेव्हा तूही अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. हे सगळ्यात महत्वाचं तत्व या ठिकाणी महर्षी वसिष्ठ आपल्या शिष्याला, आपल्या रामरायाला सांगतात. ते सांगतात की अंतरंगातून अलिप्त, बहिरंगात सर्व कर्तव्य सहज पार पाडणं आणि आपण निर्लिप्त राहून सतेज जीवन जगणं, असं ते रामरायाला सांगतात. आणि या ठिकाणी ते कर्मावरती भर देतात. आता ते असं म्हणतात की ज्ञान आणि कर्म हे पक्षाचे दोन पंख आहेत. पाय मोडला तर माणूस लंगडत चालू शकतो, परंतु जर पंख तुटला तर पक्षी कोसळतो. म्हणून आज तुझं कर्म करण्याचं वय आहे, उठ, काम कर, असं ते रामरायाला सांगतात. आता इथे आपल्यालाही ते कर्म करायला सांगत आहेत. आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाला विसरून आभासरूप जगदानुभवात गुरफटत गुंतत गेल्यास अनंत समस्या निर्माण होतात. बघा, दुःख अनर्थ या वाचून काहीही पदरात पडत नाही. म्हणजे आपण जर आपलं स्वरूपाला विसरलो तर आपण या आभासरूपी जगामध्ये अनंत समस्यांना तोंड द्यावं लागतं. लक्षात येते थोडीशी भाषा त्यांची, हे आहे कारण ते रामरायाशी संवाद साधत आहेत, त्यामुळे आपण हे समजून घेऊया. मग सार्थ जीवन जगण्याची इच्छा करणाऱ्या विचारी माणसांनी आत्म्याच्या दोन्ही स्वरूपांचा परिचय करून घेणं, त्यातील तथ्य स्वीकारणं उचित आहे. अशा मुमुक्षूंसाठी महर्षींनी विशिष्ट उपाय सुचवले आहेत. त्यात प्रत्येकाच्या अनुकूल अशा मनोधारणा, विविध दृष्टी सुचवल्या आहेत. हेच योग वसिष्ठातील सिद्धांत. आता हे पूर्वप्रचलित विचारधारेला अनुसरून आधारलेले नाहीत. हे पारंपरिक पद्धतीनं आलेले नाहीत, पूर्वापार आलेले नाहीत. तर ते काय आहेत? तर ते सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडून त्यांनी प्राप्त करून घेतलेले आहेत महर्षी वसिष्ठांनी. त्यानंतर ते स्वतः अनुभवलेले आहेत. आणि कारण प्रचिती वीण बोलणे ते अवघेची कंटाळवाणे असं नाहीये. हे सिद्धांत असे नाहीत, तर ते स्वतः अनुभव घेतलेले आहेत. हे सिद्धांत केवळ मनाला आकर्षित करणारे नाहीत, भावनेला आवाहन करणारे नाहीत, तर तीक्ष्ण धारधार बुद्धीच्या निकषावर घासून शास्त्रांच्या सिद्धांतावर आणि स्वानुभवाच्या कसोटीवर पारखून घेतलेले आहेत. आणि यामध्ये महत्वाचा विषय हा आत्मज्ञान आहे. हे सगळे विचार, हे सगळे सिद्धांत प्रचितीचं बोलणं आहे. मग आता ही चर्चा कुणासाठी आहे, याचा अधिकारी कोण? आता इथे एक सुंदर तत्व ते सांगतात. ते ते म्हणतात की संसार हेच केवळ सत्य, त्याला हे सिद्धांत कळणार नाही. ज्याला प्रपंचच करायचा आहे त्याला हे सिद्धांत कळणार नाहीत. आणि ज्यांनी आपल्या संसाराचं खरं स्वरूप त्याला कळलेलं आहे, अशा तत्वज्ञानी पुरुषाला, ज्याला कळलेलं आहे हा प्रपंच कसा आहे, काय आहे, त्याच्यात आपण किती गुरफटायला हवं, हे ज्याला कळलेलं आहे, अशा तत्वज्ञानी पुरुषाला या शास्त्राच्या उपदेशाची गरजच नाहीये. मग हे दोन्ही पण अधिकारी नाहीत, मग असा अधिकारी कोण आहे? कुणासाठी हे तत्वज्ञान आहे, कुणासाठी हे सिद्धांत आहेत, कशासाठी आहेत? तर मी या संसार बंधनात सापडलेलो आहे, त्यातून माझी सुटका कशी होईल, अशी ह्या विचाराने विवेकपूर्वक चित्तशुद्धी, म्हणजे ज्याला खरोखरी हे झालेली आहे की मला आता या संसारातून, प्रपंचातून बाहेर पडायचं आहे, अशा प्रयत्नाला जो लागलेला आहे,
म्हणजे तो पार पडलेल्याच्याही कामी नाही, त्याच्या आधीचही त्याच्या कामी नाही. मग अशा प्रयत्नामध्ये जो लागलेला आहे, असा मनुष्य या शास्त्राचा अधिकारी आहे. अशांसाठी हे सिद्धांत आहे. आता यातील मुख्य सिद्धांत कोणता? तर अजातवाद. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, हे सिद्धांत सगळ्यांना माहिती आहेत. अगा जे झालेचे नाही, अर्थात पारमार्थिक दृष्ट्या हे जग उत्पन्न झालेलं नाही. इथे अजातवाद आहे, सर्व ब्रह्मवाद आहे, मायावाद आहे, विवर्तवाद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये आता सर्व ब्रह्मवाद असं जे आपल्याला सांगितलं जातं की सगळ्या ठिकाणी खचून ठासून पूर्ण सगळ्या ठिकाणी ब्रह्म भरलेलं आहे. हा, मग या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगते की एकदा एक सद्गुरू असतात, ते त्यांच्या 3 शिष्यांना 2 लाडू आपल्याला खाण्यासाठी देतात आणि ते सांगतात की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी बघत नाहीये, अशा ठिकाणी हे लाडू तू जाऊन खा. मग त्यातला एक शिष्य आहे, तो जंगलामध्ये जातो, लाडू खाऊन येतो. दुसरा शिष्य डोंगरावरती जातो, तो लाडू खाऊन येतो. पण तिसरा शिष्य मात्र तसेच लाडू घेऊन येतो. तो म्हणतो की मी सगळ्या ठिकाणी गेलो, पण तो भगवंत, तो परमेश्वर, तो मला बघतोय ना, मग मी कसा काय लाडू खाऊ? मग असे शिष्य, असे जे सद्गुरूंच्या कडून जे ज्ञान घेतलेली जी परंपरा आहे, असे शिष्य त्या कार्याचे उत्तराधिकारी होतात. आणि मग त्या अशाच चर्चा ऐकण्यासाठी अशा अशा शिष्यांची आपल्याला आवश्यकता आहे. मग ते सद्गुरू त्या शिष्याला त्यांचा उत्तराधिकारी करतात आणि ते म्हणतात की तुला खरं तत्व कळलेलं आहे. अशा पद्धतीने अपूर्व सारभूत जीवनमुक्ताचं अक्षय सुख सहज प्राप्त होण्यासाठी हे परमपावन ज्ञान भंडार म्हणजे योग वसिष्ठ. आता काव्य गुणांनी परिपूर्ण असं हे महाकाव्य आहे. यामध्ये शांत अद्भुत रस आहे, नवरसयुक्त आहे, भाव आणि उपमा आहेत. यामध्ये दृष्टांत, अलंकार, तत्वचर्चा, सुरस आख्याने आहेत, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. उपाख्याने आहेत, यामध्ये दीर्घ कथा आहेत, काही भागांमध्ये आहेत 1 2 3 4 अशा भागांमध्ये दीर्घ कथा आहेत, काही लघुकथा आहेत, अत्यंत अप्रतिम सृष्टी वर्णन आहेत. या ठिकाणी निसर्गाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. इथे नाट्यमय संवाद आहेत, इथे समीक्षा आहे, चरित्र आहे, इतिहास आहे. हे सर्व साहित्य प्रकार महर्षी वसिष्ठांना माहिती आहेत आणि हे सगळे आपल्याला योग वसिष्ठ मध्ये बघायला मिळतात. अजून काय आहे इथे? तर शरीरशास्त्र, स्थूल सूक्ष्म देहाची रचना, बघा हा विज्ञानही आहे, नाडीचक्र, त्रिदोष, सप्तधातू असे आयुर्वेदीय विषय, सहज सिद्धी, कुंडलिनी विज्ञान, आत्मसाक्षात्कार, निर्विकल्प समाधी अवस्था याची शास्त्रीय वर्णन यामध्ये आपल्याला दिसतात. आता अजून एक महत्वाचा आपला मन हा एक मोठा विषय आहे आपल्याकडे. तर ह्या मनाची व्याख्या, मनाचं सामर्थ्य, मनाचं शुद्धीकरण फार महत्वाचं आहे. मनोलयाचं फळ, आणि मन म्हणजे मनुष्य आणि शरीर मनाचीच निर्मिती आहे. आपण बघितलं वरती की शरीर ही म्हणजे शरीर ही मनाची निर्मिती आहे. सर्व ठिकाणी ब्रह्म आपलं व्यापून आहे आणि शरीर ही मनाची निर्मिती आहे. मनाच्या सामर्थ्यांनी ब्रह्मपदाची व्याप्ती शक्य आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, हे सत्य ब्रह्मर्षी वसिष्ठ सिद्ध करतात. आजचं विज्ञानही याच सिद्धांताच्या दिशेने वाटचाल करताना दिसतं. आपण बघतो की सायकोलॉजिस्टची संख्या वाढलेली आहे. वसिष्ठ मुनींची शिकवण सर्व मानव जातीसाठी आहे. जीवनमुक्त या परमोच्च ध्येयाचा एक सनातन आदर्श प्रभू श्रीरामचंद्रांच्या रूपाने वसिष्ठ मुनींनी या ग्रंथाद्वारे निर्माण केला आहे. आता जीवनमुक्त असं इथे रामरायाला म्हटलेलं आहे आणि हीच अपेक्षा त्यांची आपल्याकडूनही आहे. मग योग वशिष्ठ म्हणजे आत्मज्ञान संपादन करण्याचा उपाय किंवा अभ्यास. ते म्हणतात आत्मसाक्षात्कार अनुभवून त्यात स्थिर होणं. नुसतं आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला आणि सोडून दिलं असं नाही, तर त्यामध्ये स्थिर होणं हा मनुष्य जीवनाचं मुख्य ध्येय, मुख्य तत्व, मुक्त प्राप्तव्य हे आहे. आता आपल्या मनामध्ये काही वारंवार प्रश्न येतात. आपण तशी सामान्य माणसं आहोत, त्यामुळे आपल्या मनात येणाऱ्या काही सामान्य प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करूया.
बघा, प्रयत्न, पौरुष, उद्योग यांची दिशा कळण्यासाठी शास्त्र हे दीपाप्रमाणे मार्गदर्शक आहे. शास्त्राला धरून प्रयत्न केले तर ठीक, पण शास्त्र जुगारून देऊन जर प्रयत्न केले तर ह्या दोन्ही प्रयत्नांमध्ये प्रचंड महदंतर आहे. त्यामुळे आपल्याला शास्त्राला धरून प्रयत्न करायचे आहेत. मग इथं ते म्हणतात की जसं याचं कर्म प्रयत्न तसा त्याचा अनुभव आणि तसं दैव किंवा प्राक्तन, म्हणजे जे त्यांनी कर्म केलंय ते त्याचं दैव आणि प्राक्तन. आता तुला प्रेरणा देणार अन्य चैतन्य नाही तर ते कोण आहे? तर ते तूच आहेस. म्हणजे मीच ब्रह्म आहे, माझ्यातच चैतन्य आहे आणि ते मला प्रेरणा देणार आहे आणि मला सत्प्रवृत्तींकडे जायचं आहे. मग इथे ते सांगतात की गुरु आणि शास्त्र यांनी सांगितलेल्या युक्त्यांचा उपयोग करून, बघा पहिली गोष्ट आहे गुरु आणि शास्त्र यांनी जे सांगितलंय त्याचा उपयोग करायचा, इंद्रिय वश करायची, फार मोठी गोष्ट आहे ही, चित्तशुद्धी करायची. मग तत्वानुभव आला, आपल्याला हे सगळं केल्यानंतर तत्वानुभव आला, मग आपल्या शुभ वासनांचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा आहे. आपल्या वाईट वासना तर सोडायच्याच आहेत, पण शुभ वासना सुद्धा येता कामा नये. तेव्हा त्या शुभ वासनांचा त्याग करण्याचा अभ्यास झाला, मग काय होईल? तर थोर पुरुषांनी अनुभवलेल्या परमश्रेष्ठ म्हणजे सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे, शोकरहित अशी ब्रह्मापदाचा आनंद तुला प्राप्त होईल, असं ते इथे सांगतात. मग आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट शोकरहित, आपल्याला रडायचं नाहीये. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडतो. त्यामुळं ते मोठ्या लोकांना परमश्रेष्ठ जी अवस्था प्राप्त झालेली आहे ती आहे शोकरहित अवस्था आपल्याला मिळवायची आहे आणि आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे. मग तो सगळं तू शोकरहित अवस्था येऊन तू त्या ब्रह्मपदाचा आनंद घे, असं ते सांगतात. आता इथे या ठिकाणी त्यांनी मनहा समरसम कृत्वा, फार छान म्हणले, मला हे खूप आवडलं की मन समरस होऊन तू ऐक. समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला अवधान देऊन ऐकायला सांगतात. तर सगळ्या श्रोत्यांचं अवधान असेलच असं मला खात्रीने वाटतंय की आपणही सगळे अवधान देऊन ऐकत असालच. आत्मज्ञान प्रबोधाय शास्त्रम शास्त्रविदांवर किम नाम तत्प्रधानम स्यात् यस्मिन ज्ञाने न शोच्यते. अतिशय महत्वाची इथे त्यांनी ओवी घेतली, म्हणजे श्लोक आहे हा, की सर्वोत्तम शास्त्र कोणतं? जे जाणलं असता शोकातीत अवस्था प्राप्त होईल. शोकातीत अवस्था प्राप्त कर म्हणून सांगितल्यावरती ती कशी होईल? लगेच सांगतात ते, जसं आपल्याला सगळेच संत सांगतात. मग ती कशी होईल तर यावर महर्षी सांगतात की हे बघ, शोकातीत अवस्था आपल्याला प्राप्त करण्यासाठी श्रीरामा काय आहे? पहिल्यांदा की समोर बसलेला श्रोता, समोर बसलेली व्यक्ती कोण आहे? तर रामराया आहेत. ते म्हणतात तुझे शुद्ध सदाचार धवल अंतःकरण माझ्या भाषणातील आशय तत्काळ धारण करतील. म्हणजे तुला ते समजणार आहे असा तू श्रोता आहेस. असा श्रोता आपल्याला व्हायचंय, श्रवण करायचंय. श्रवण खूप महत्वाचं आहे. तर असं ते तुझ्या मध्ये भाषणातील, माझ्या भाषणातील आशय तुला तत्काळ धारण करता येतील. तूच ही सर्व तत्वरत्ने धारण करण्यास योग्य आहे, म्हणून मी तुला हे सगळं सांगत आहे. निर्विषय आनंद देणारी ही मोक्षपाय संहिता, मोक्ष कथा विवेकी पुरुषांच्या सहवासात बसून ऐक, असं ते सांगतात. आता इथे आपण यातले काही कण समजून घेऊयात, कारण हे खूप मोठं ज्ञान आहे, खूप मोठी तत्वज्ञान आहे. यामधले आपल्याला काहीतरी कण सापडतात का ते आपण शोधूयात, त्याचा आपण प्रयत्न करूयात. बघा, आपल्याला इथे संत संगतीचं महत्व आपल्याला सगळेच संत सांगतात. तर त्यांनी इथं सांगितलं की मोक्षपाय संहिता आहे ना, मोक्ष कथा आहे. तर ते म्हणतात की मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारः परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थ साधू संगमः. या ठिकाणी त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या आपल्याला. काय? तर मोक्षाच्या महाद्वारातून आत जाण्यापूर्वी आपल्याला शम, विचार, संतोष आणि सत्संगती अशा चारांचाही प्रयत्नपूर्वक अवलंब करायला हवं. या खूप मोठ्या गोष्टी आहेत चारी सुद्धा. या चारही साधनरूप द्वारपाल मोक्ष मंदिराचा दरवाजा आपल्याला उघडून देतात. निदान यातल्या एकाचा तरी निष्ठेने प्राणपणाने पाठपुरावा करावा. काय काय सांगितलंय? शम, विचार, संतोष आणि सत्संगती.
मग याचा पाठपुरावा केला तर मग तो काय होतो, तर तो तप करण्यास ज्ञानप्राप्तीस प्राप्त होतो आणि त्याची बुद्धी सूर्याप्रमाणे तेजस्वी, तरल आणि उन्नत होते. बघा, आपल्याला संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. विचाराला खूप महत्व दिलेलं आहे. वशिष्ठ ऋषींनी अतिशय विचारांना महत्व दिलेलं आहे. त्यांनी विचाराचे प्रकार बरंच त्यांनी खूप सांगितलेलं आहे, ते आपण आवर्जून बघावं. आता याचं सगळं विस्तृत वर्णन आपण बघणारच आहात. श्रवण मनन नितिध्यासाच्या योगानं मनुष्यानं आत्म्याची उपासना करावी. हा, दुसऱ्या कशा दुसऱ्या कशाच्याही नादी लागू नये. रामा, डिस्टर्बन्स येतोय मध्ये. रामा, श्रेष्ठ आनंदाची स्थिती सर्वत्र आत्मतत्वाचे दर्शन झाल्यामुळे होते, दुसऱ्या कशानेही होत नाही. आपल्याला कुठली काय हवंय, आपल्याला आनंद हवाय, आपण आत्ताच बघितलं. ही आनंदाची स्थिती आपल्याला कशी येते, तर आत्मतत्वाच्या दर्शनाने आपल्याला ही स्थिती येणार आहे. मग रामराय विचारतात की मग तो आत्मलाभ कसा होईल. तर फार छान आहे, आपण हे खूप महत्वपूर्ण आहे. स्वानुभूतेश्च शास्त्रश्च गुरोच एक वाक्यता, यस्य अभ्यासेन तेन आत्मा संततेनावलोक्यते. म्हणजे शास्त्र म्हणजे ग्रंथबद्ध सिद्धांत, गुरुजनांचा उपदेश, स्वतःचा अनुभव याची एकरूपता, याची संगती लावावी. काय काय करायचंय, गुरुजनांचा आदेश, ग्रंथामधल्या सिद्धांत बघायचे आहेत आणि स्वतःचा अनुभव. मग असा अभ्यासाची सवय लागली म्हणजे आत्मलाभ होतो. इतकं सोपं आहे का. आता बघा त्यांनी पुढे काय सांगितले. प्राप्तव्य असलेल्या परमपदावर विश्वास असेल तर त्याचाच आश्रय करून या भवसागरातून तरुण जाण्याचा प्रयत्न हा फक्त मनुष्यालाच सहज शक्य आहे. नरदेहाचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून आपल्याला ग्रंथबद्ध सिद्धांत, गुरुजनांचा उपदेश आणि स्वतःचा अनुभव यांची एकरूप संगती लावायची आहे. आता मग आपलं ध्येय काय आहे, आपलं प्राप्तव्य काय आहे, आपल्याला काय प्राप्त करायचंय, आणि मग त्यासाठी ते आपल्याला सुगम मार्ग सांगतात. ते प्राप्तव्य आपल्याला कळलं की आपण त्या मार्गावरनं जायचं आहे. जसं प्रभात काळी भोवताली सर्व वस्तू स्पष्ट दिसतात, तसंच ग्रंथाच्या निरंतर वाचनाने विवेक जागृत होतो. पण केव्हा होईल. बघा, ग्रंथ वाचनानं विवेक जागृत होतो. नुसते शब्द वाचून होणार आहे का, नुसतं त्याच्यावरनं बोट फिरवून होणार आहे का, तर तो केव्हा होईल, तर शास्त्राचा असा नियम आहे. बघा, त्यांचं महत्वपूर्ण तत्व आहे हे, की स्वतःच्या बुद्धीने अभ्यास केल्याशिवाय इथे कोणतीही क्रिया फलद्रूप होत नाही. म्हणजे आपल्याला अभ्यास, स्वाध्याय, स्वतःच्या बुद्धीने केलेला अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. मग ग्रंथ वाचायचा आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने, त्याचा अर्थ त्याचं लावायचं, आपल्या स्वतः त्याच्यावरती श्रवण मनन चिंतन निधिध्यासन करायचं, असं आपल्याला संत सांगतात. मग ही क्रिया आपली त्याशिवाय फलद्रूप होणार नाही. मग असं असताना आपल्याला या ठिकाणी स्वाध्याय करायलाच हवा. मग आता आपल्याला जे वेगवेगळ्या शंका येतात, आपण अभ्यास करताना आपल्याला प्रश्न पडतात, मग आपण ज्येष्ठांना, आपल्या समीक्षकांना, आपल्या म्हणजे ज्यांच्या ज्ञानप्राप्ती झालेली आहे अशांना आपण प्रश्न विचारतो. तर मग प्रश्न असा आहे की आधी प्रथम जन्म की कर्म, आधी जन्म होतो का की आधी कर्म होतं. अशा प्रकारच्या शंका कुशंका ग्रंथाच्या ज्ञानप्रकाशात अस्तंगत होतात. मन शांत सम अवस्थेला जातं. क्षुद्र वृत्ती अंतःकरणातून नाहीशा होतात. फार महत्वाचं आहे. क्षुद्र वृत्ती अंतःकरणातून नाहीशा होतात. त्या अंतःकरणात यायलाच नकोय क्षुद्र वृत्ती. ही ह्या सगळ्याची फलश्रुती आहे असं वाटतं. हा, बघा, हे सगळं केल्याने आपल्याला काय हवंय, तर मन शांत समावस्थेला जायला पाहिजे. आपल्या मनातले वाईट विचार सगळे गेले पाहिजे आणि आपल्या शंका कुशंकांना अस्तंगत झाल्या पाहिजे. हे सगळी या सगळ्या तत्वज्ञानाची अभ्यास केल्याची ही फलश्रुती आहे. मग निसंशय ज्ञान मिळवण्यासाठी, शंका कुशंका दूर करण्यासाठी आपल्याला विश्वास ठेवून ग्रंथाचं वाचन आणि हे तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी एक फार सुंदर ते शब्दाचा अर्थ सांगतात, असे तर अनेक आहेत, त्यातला एक आपल्याला सोपा समजणारा असा इथे सांगते की दृष्टांत याबद्दल ते फार छान सांगतात. ते म्हणतात की सर्व दृष्टांत किंवा उपमा एकदेशी असतात.
हे ध्यानात घे. दोन वस्तूतील साधर्म्य काही अंशापुरते एखाद्या गुणापुरते असते. एखादी आपण उपमा देताना फक्त तेवढीच घ्यायची आहे, त्या साधर्म्य असलेल्या गुणापुरतीच घ्यायची आहे. त्याच्यातील पूर्ण साधर्म्य सांगण्याचा हेतू नसतो. सगळ्याच्या सगळं साम्य असतं का दोन गोष्टीमध्ये? नाही. उदाहरणार्थ, मुख आणि चंद्र यांच्यातील रमणीयता एवढ्याच गुणापुरतं आपल्याला साम्य घ्यायचं आहे. पूर्ण साम्य मनात आणून चंद्रावरील कलंक मुखावर पाहू जाणं मूर्खपणाचं आहे. सरळ ते मूर्ख म्हणतात. ते हेच आहे, हेच तत्वज्ञान, हेच शास्त्र आहे असं ते च लावून सांगतात. त्याची ती फार ती मनाला इतका त्यांच्याबद्दल ती आदर आणि आनंद होतो हे सगळं वाचताना. बघा, आता हे सहज तत्व ते सांगून जातात की आपण त्या दोन साम्य गोष्टी असणाऱ्या गोष्टींमध्ये आपण ते एकच रमणीयता फक्त बघितली पाहिजे. पूर्ण साम्य बघू गेल्यास चंद्रावरील कलंक आपल्याला दिसतो आणि हे मूर्खपणाचं आहे. आता बघा, इथे ते फार छान सावधही करतात की काही माणसे बोधचंचू बनून आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याचं खंडन करण्याकरता करतात. फार मोठी गोष्ट आहे ही, जी समाजामध्ये आपल्या जी घडते ती. मग काय होतं, तर ते वेगळे विपरीत सिद्धांत सांगतात. अशा बोधचंचूंच्या वाऱ्यालाही उभं राहू नकोस असे ते रामरायाला सावध करतात. भरकटायला भरकटायला होतं, त्याच्यामुळे तू त्यांच्या वाट्याला जाऊ नकोस, त्यांच्या वाऱ्याला उभं राहू नकोस असं ते फार छान सावध करतात रामरायाला. आपल्यालाही एक अवेअरनेस जागृत होतो की अरे, अशा बोधचंचूंपासून आपण सावध राहायला हवं. आता अपरोक्ष ज्ञान, आत्म्याचा प्रत्यक्ष प्रत्यय, स्वतःचा अभ्यास, एक एक गोष्टी खूप मोठ्या मोठ्या आहेत. अपरोक्ष ज्ञान, आत्म्याचा प्रत्यक्ष प्रत्यय, स्वतःचा अभ्यास, प्रयत्न, परमात्म स्वरूपाचा अनुभव येईपर्यंत निरंतर विचार. म्हणजे तो अनुभव येईपर्यंत आपला सतत विचार चालू ठेवायचा आहे आपल्या मनात. विचारांना खूप महत्व आहे इथे, आपण बघितलं. मग इथे ज्ञान साधना, सत्पुरुषांचा आचार, चरित्र या सगळ्याचा अभ्यास एकाच वेळी चालू ठेवायला हवा. म्हणजे एकच एक करत बसलं, एकच तत्वाच्या मागे लागलं, एकच गोष्ट करत बसलं असं नाही. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या समांतर एका बरोबरतीच चालू ठेव असं ते रामरायाला सांगतात. या ठिकाणी आपल्याला इतकं ते भारावलेलं आहे खरं हे सगळं, की हे सगळं आपल्याला करायला पाहिजे असं वाटायला लागतं. वास्तविक जगाला आत्म्याशिवाय वेगळं अस्तित्व किंवा सत्ता नाही. जे वेगळं अस्तित्व भासतं ते अज्ञानामुळे, हे आपण सगळेच जाणता. तत्वतः ते नाहीच, तर सगळं जग म्हणजे ब्रह्म आहे. आता जग उत्पन्न होण्यापूर्वी, जगाच्या निर्मितीनंतर हा आत्मा निर्विकार, कारण जग वास्तविक अर्थाने उत्पन्न होत नाही. हा सिद्धांत ते सांगतात. हा सिद्धांत बुद्धीमध्ये आरूढ झाला की मग बघा, फार महत्वाचा प्रश्न आहे की उत्पत्ती कोणाची, कशी, आपण कसे निर्माण झालो, कशासाठी आलो, मग नाश कसा होणार आहे, तो कशाचा आहे, कुणाचा आहे, कसला नाश आहे, ह्या सगळ्या शंका आपोआप दूर होतात. केव्हा? जेव्हा हे आपल्या सगळ्या बुद्धीमध्ये आपण हे वास्तविक अर्थाने जग उत्पन्नच होत नाही, जग निर्विकार आहे, जग ब्रह्ममय आहे, हा सिद्धांत बुद्धीमध्ये आरूढ केल्यानंतर. मग काय होतं पुढे, तर दृश्य आणि द्रष्टा हे द्वंद्व नष्ट होतं. आपल्याला अद्वैत ज्ञान माहितीच आहे. जे अनुभवात येतं तेच मुक्तिपद आणि केवल स्थिती. अशा पद्धतीनं ते चराचरात सर्व दूर ब्रह्म व्यापलेलं आहे, अशी आपल्याला केवल स्थिती, मुक्तिपद पदापर्यंत महर्षी घेऊन जात आहेत. आता रामराय विचारतात, मग ज्या मनापासून सर्व जगताची उत्पत्ती झालेली आहे, त्या मनाचं तात्विक स्वरूप काय, कसं? मग ते आता इथे फार अवधान देऊन ऐका, हा फार छान सांगतात की मनाचं स्वतःचं असं काही रूप नाही. हे त्यांनी इतकं मनोलय, त्यांनी इतका टप्प्याटप्प्याने छान सांगितलंय की बाह्य जगत किंवा हृदयात मन म्हणून काही वस्तू नाही. आपल्याला दाखवता येतं हात, पाय, डोळे, पंच ज्ञानेंद्रिय करून, पण मन अशी काहीही वस्तू नाही. पण आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूंना व्यापून राहतं, तसं या मनाने सर्व जग व्यापून टाकलेलं आहे. मग यत्सतः असतः वा अर्थ प्रतिभानम तत् मनः इति अभिधीयते. म्हणजे समोर असलेल्या वस्तूचं किंवा दृष्टीआड असलेल्या वस्तूचं, जे आपल्याला दिसत नाहीये पण आपल्या मनात येते, अशा आकाराच्या स्मृतिरूप भान म्हणजे मन असं ते सांगतात. अशा मनाच्या उत्पत्तीचा मागोवा घ्यायचा तर परमात्म स्वरूपाला जाऊन भिडलं पाहिजे.
ते मन म्हणजे परमात्मा स्वरूपापर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. मग त्या परमात्माचं स्वरूप कसं आहे, तर नाशयित्वा स्व आत्मानं मनसः वृत्ती संशये सद्रूपम यद अनाख्येयम तद्रूपम तस्य वस्तुनः. म्हणजे मन स्वतःचं रूप टाकून देतं, स्वतः नष्ट होतं आणि अशा अवर्णनीय सतरूप मात्र शिल्लक राहतं. त्या परब्रह्माचं स्वरूप जीव चैतन्याची जी स्वस्वरूपोन्मुखता, ती निर्विषय शांत अवस्था, हा परमात्म्याचा अनुभव. हा मला नाही, पण घेण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा मात्र निश्चित आहे. ऋषी वशिष्ठ फार छान आता इथे जगद उत्पत्तीचा क्रम सांगतात. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे जग कसं उत्पन्न झालं. आपण जेव्हा आपलं हे बघतो, सगळे ग्रह तारे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपली पृथ्वी कशी तयार झाली असे आपल्याला प्रश्न पडतात. अतिशय वैज्ञानिक दृष्टीने आणि अतिशय टप्प्याटप्प्याने त्यांनी जगद उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. त्याच्यात सुद्धा जी तत्व दिसतात ती आपल्याला आजही आपल्याला ते दिसतात आणि ती कशी आपण ते बघूया. आपल्याला खरं तर हे श्रोत्यांना माहिती आहे की जगद उत्पत्तीचा क्रम काय आहे, कारण सगळ्या जणांनीच वाचलेलं आहे, सगळ्या जणांच्याकडे हे ज्ञान आहे. तरी सुद्धा परीक्षावंता पुढे रत्न ठेवता होय समाधान, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान बोलावे वाटे. असं वाटतंय बोलावं म्हणून इथे बोलण्याचा प्रयत्न करते. आता हिरण्य गर्भरूप महासत्तेपासून पुढे ख सत्ता म्हणजे आकाश उत्पन्न होतं. महासत्ते मग त्याबरोबर हिरण्यगर्भाचे ठाई अहमवृत्ती उदित होते आणि त्याबरोबरच कालाचा उदय होतो. काल म्हणजे काळ. हा, आकाश, अहंकार आणि काळ हे मुख्यतः जगद उत्पत्ती स्थितीचं बीज आहे असं ते म्हणतात. काय काय? अहंकार, काळ आणि आकाश. मग काय होतं, जसं वटवृक्षाच्या छोट्याशा बीजामध्ये एवढा मोठा वटवृक्ष असतो, तसंच हे परमात्म सत्तेमध्ये सूक्ष्म रूपाचं हे बीज आहे. मग रामा, ब्रह्मापासून मिथ्या जगतभाव कसा निर्माण होतो, तर त्या ब्रह्मदेवाचा जीवभाव, जीवास देह इंद्रियकांची प्राप्ती कशी होते ते ऐक. आता इथे जगद उत्पत्तीला सुरुवात झालीये, पण पुढे कसं इंद्रियादिकांचं कसं तयार होतात, त्याची प्राप्ती कशी होते हे ऐक. बघा हा, अणुतेजः कणः अस्मि इति स्वयंचेतती चित्तयाः. म्हणजे त्या ब्रह्माला एकोहम बहुश्याम व्हावंसं वाटलं म्हणून त्याला त्याचं, त्या परमात्म्याचं अनुरूप अशी कल्पना केलेली आहे. मग मी अल्प आहे, छोटा आहे अशा कल्पनेबरोबर तो परमात्मा हिरण्यगर्भ द्रष्टा आणि दृश्य रूपाने भासू लागतो. मग इथे द्वैत भावना स्थूल होते आणि सूक्ष्म देह आणि भावी स्थूल देह आकार घेतो. भावी स्थूल देह. हा, मग काय होतं, जसं विहिरीच्या बाहेरून आपल्याला देह पाण्यात दिसतो, मनोराज्यात कल्पनेमुळे विषय आत भासतात, त्या भ्रमामुळे आत्मा स्वतःमध्येच विषयांची कल्पना करतो. आता इथे आत्म्यामध्ये विषयांची कल्पना सुरू झालेली आहे. मग वासनेमुळे बुद्धी चित्त स्वतः बनून व्यवहार करतो आणि परंतु परमार्थ दृष्ट्या तो सच्चिदानंदच असतो. म्हणजे आता इथे आपल्याला काय होणार आहे, प्रेक्षे अहम इति भावेन द्रष्टुम प्रसरती इवखे ततो रंध्रद्वयेन एव भावी बाह्यविधम पुनः. आता हा बाह्यरूप देह हा कसा निर्माण झाला, स्थूल देह कसा निर्माण झाला, तर तो परमात्मा मी बाहेर पाहतो अशी भावना करतो आणि इंद्रियांसहित, मग सगळ्यांनाच माहिती आहे नेत्र कर्ण घ्राण ही सगळी पंचेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय अशी सगळी या विषयांसंबंधीची इंद्रिय निर्माण होतात आणि मग शरीराची हालचाल होते आणि कर्म चालू होतात. अशा पद्धतीनं मनाचे आणि इंद्रियांचे सर्व व्यापार ब्रह्मच करते. प्रत्येक कल्पाच्या आरंभी देश काळ क्रिया सगळे नानाविध कल्पना करून तो उत्पत्ती करता स्वतःला गर्भात बद्ध करून घेतो. त्यानंतर बघा, आपल्या सोनोग्राफीचे जर रिपोर्ट्स पाहिले तुम्ही, आता सगळे सिरियली मिळतात ते, तर त्यामध्ये याच पायऱ्या दिसून येतात. सूक्ष्म नंतर कसे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय होतात आणि मग हालचाल चालू होते, कर्म चालू होतात. आता इथे प्रतिशब्द पदार्थानाम सर्वेशाम एशैव सहा तस्मात उदेती जीवाली दीपाली दीपकात इव. जसं एका दिव्यापासून दुसऱ्या दिवे आपण लावतो, त्याचप्रमाणे या परमात्म्यापासून सर्व जीवजात उदय पावतात. आता अखंड चैतन्याचं केव्हाही खंड पाडता येत नाही. त्या चैतन्याचा शस्त्राने छेद करता येत नाही. शास्त्र चुकून म्हणलं, शस्त्राने छेद करता येत नाही. ते पाण्यात भिजवता येत नाही, ते वाऱ्याने सुकवता येत नाही, कारण ते चैतन्य निरंतर सर्वव्यापी नित्य अव्यक्त अशा स्थितीमध्ये असतं. सर्व जाणकार श्रोत्यांना, सर्व अभ्यासार्थींना, सर्व ज्ञानी जाणकारांना या ठिकाणी गीतेतल्या प्रसिद्ध श्लोकाची आठवण झालीच असेल.
अध्याय क्रमांक 2 मधला श्लोक 23. आता इथे फार मोठं तत्व ते सांगतात की जीवन मुक्ताची तुर्यावस्था. 3 शब्द आहेत पण फार महत्वाचे आहेत. जीवन मुक्त, तुर्यावस्था आणि ब्रह्म साक्षात्काराने ती प्राप्त होते. मग आता ती समजून घेणं म्हणजे स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मच होणं. आपण म्हणतो की देव पाहू गेलो आणि देव जे होऊन ठेलो, तसं ते स्वतःच प्राप्त होणं. यासाठी काय करायला हवं असं त्यांना रामराय विचारतात. मग आचार्य आपले ब्रह्मर्षी महर्षी अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगतात आपल्याला की शास्त्राच्या जाणकार्यांकडून श्रवण केल्यानंतर ते शास्त्र बुद्धीत भिनावं म्हणून त्याचं चिंतन, बरोबरीच्या साधकांबरोबर चर्चा. पहा, चर्चात्मक अभ्यास आपल्याला केव्हाही सोपा वाटतो. बरोबरीच्या साधकांबरोबर चर्चा, संवाद, त्या योगे स्वतःच्या चुकीच्या कल्पना, आपल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्यांचं खंडन मंडन करायचं. अनाठायी भावनावेग यांचा निराश, चुकीच्या कल्पनांचा निराश, अनाठायी भावनावेग यांचा निराश. या पद्धतीनं काया वाचा मनानं त्या एकाच तत्वाच्या ठिकाणी आपल्या सर्व वृत्ती मिळवणं म्हणजे अभ्यास. हा अभ्यासाची त्यांनी इथे सुंदर व्याख्या, तत्व, आपल्याला क्रिया काय करायची आहे ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. मग हे सगळे मोठे शब्द आहेत, परंतु हे आपल्याला सगळे समजून घ्यायला हवेत आणि आपल्याला स्वतःच प्रत्यक्ष तसं व्हायचं आहे. या पद्धतीने वैराग्यशील महात्म्यांना ते धन्य म्हणतात. आत्म्याचे आनंद रूप अखंड स्फुरत असणाऱ्यांना ते ब्रह्माभ्यासी म्हणतात. बघा, घडून गेलेल्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा स्मरण म्हणजे आपण भूतकाळामध्ये फार रमतो आणि भविष्याची चिंता टाकून देणाऱ्यांना ते ब्रह्माभ्यासी म्हणतात. म्हणजे वर्तमानात राहा, वर्तमानात जग, असं त्यांचं म्हणणं आहे. दुजेपणाचं भान अस्तंगत झाल्यामुळे रागलोभ मावळून गेलेले, अध्यात्मविद्येच्या व्यासंगामध्ये गढून गेलेल्यांना ब्रह्माभ्यासी महाभाग्यवान असं ते म्हणतात. हा बोध आत्मसात करण्यास तू यत्किंचितही कसूर करू नकोस असं रामरायाला ते बजावतात. की हे सगळं तू याच्यामध्ये काही कसूर न करता हे सगळं ज्ञान तू मिळव, हा अभ्यास कर, तू ब्रह्माभ्यासी हो. हो, आणि असं महाभाग्यवान तू हो, असं ते रामरायाला सांगतात. आता त्यांची सगळीच तत्व ते खूप खात्रीपूर्वक सांगतात. इदम इति एव, हे असंच आहे, हे शास्त्र असंच आहे, असं ते आपल्याला खात्रीने सांगतात, ठासून सांगतात आणि ते आपल्याला पटतं, आपल्याला घ्यावंसं वाटतं. ब्रह्मर्षी वशिष्ठांबद्दलची जेवढी माहिती करून घ्यावी तेवढी कमीच आहे. जेवढं त्यांच्याबद्दल ती वाचत जावं तेवढा त्यांच्याबद्दल ती आदर वाढत जातो. आज आपल्यात महर्षी वशिष्ठांबद्दलची उत्सुकता निर्माण व्हावी, त्यानंतर ब्रह्माभ्यासी होण्याची सद्बुद्धी आपल्याला महर्षी वशिष्ठांनी आपल्यामध्ये निर्माण करावी, अशी मी त्यांना प्रार्थना करते. नष्टो मोह पदम प्राप्तम तो प्रसादत मुनीश्वर, संपन्नोहम अहम सत्यम अत्यंतम अवदात धीही, स्थितोस्मि गत संदेहा स्वभावे ब्रह्मरूपिणी, निरावरण विज्ञान करिष्ये वचनम तव, असं रामराया त्यांना शेवटी म्हणतात. तसंच आपणही त्यांना म्हणूया, झालेली सर्व सेवा त्यांच्या चरणी अर्पण करूया. श्री वशिष्ठार्पणमस्तु आणि थांबूया.